श्री स्वामी समर्थ. मी श्रद्धा हिरे मेकओव्हरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडवतीस छातीच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग हे दोन्ही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बऱ्याच जणांची मला कमेंट होती की अडवतीस छातीच्या प्रिन्सेस कटची ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवा म्हणून, कारण की बऱ्याच जणींचे प्रिन्सेस कट ब्लाऊज एकतर शोल्डर उतरतात किंवा ती जी कटोरी आहे ती एकदम चपटी बसत असते. म्हणूनच मी आज खास अडवतीस छातीच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग तुम्हाला अगदी सविस्तरपणे दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा. आणि अजून कोणत्या चेस्टचे जर तुम्हाला ब्लाऊजची कटिंग हवी असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. अस्तरवर आपण इथे आता कटिंग करून घेणार आहोत. तर 13.5 उंची आहेत, तर प्लस त्यात 1 इंचेस करणार आहोत, म्हणजे 14.5 होणार आहे. आणि 14.5 इंचेस उंची घेतल्यानंतर 2.5 इंचेस गळा आणि 5.25 इंचेस आपल्याला इथे शोल्डर घ्यायचं आहे. आणि मागचा गळा 10 इंचेस आहे, तर त्यात अर्धा इंचेस घेऊन 10.5चा इथे घ्यायचा आहे. आणि गळा आपल्याला थोडी गळा रुंदी जास्त करायची आहे, म्हणून 2.25 इंचेसवर इथे पुन्हा आपल्याला खूण करून गोलाकार द्यायचा आहे. आणि मोंढ्याची उंची इथे आपल्याला 5.25 इंचेस घ्यायची आहे. आणि 5.25 इंचेसवर मोंढ्याची उंची घेतल्यानंतर आपल्याला छातीचा चौथा, म्हणजेच अडवतीस छातीचा चौथा 9.5 प्लस त्यात 1.5 इंचेस करायचा आहे. आणि खाली देखील आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे, बॉक्स करून घ्यायचा आहे. आणि मोंढा गोलाकार आपल्याला इथे 1.5 इंचेस आकार द्यायचा आहे. आणि त्याला देखील इथे आकार देणार आहोत. आणि शोल्डर हाफ डाऊन इथे करायचं आहे. शोल्डर हाफ डाऊन करायचंच आहे, कारण की तर शोल्डर हाफ डाऊन केलं नाही तर गळा उतरण्याची देखील शक्यता असते, म्हणून शोल्डर हाफ डाऊन आपल्याला इथे करायचं आहे. तर आता आपल्या बॅक पॅटर्नचा इथं म्हणजे पाठीमागच्या भागाची कटिंग इथे झालेली आहे. आणि आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे. तर पुढच्या भागाची कटिंग करण्यासाठी आपला मागचा भाग आपल्याला जसाच्या तसाच इथे ठेवून घ्यायचा आहे. आणि जसेच तसा ठेवून घेतल्यानंतर आपल्याला तो जसाच्या तसाच इथे आखून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जसाच्या तसा इथे आखून घ्यायचा आहे. आणि नंतर कुठे कुठे बदल करायचे आहे ते देखील मी तुम्हाला पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आपला आखून झाल्यानंतर इथे आपल्याला 1 इंचेस आणि खाली 2.25 इंचेसवर खूण करून ते देखील आखून घ्यायचं आहे. आणि आडवा टक 3.5 खाली अर्धा इंचेस वाढून नंतर असं जॉईन करून घ्यायचं आहे. आणि इथे 1 इंचेसवर आपल्याला मोंढ्याला आकार द्यायचा आहे. आणि वरती 4 इंचेस आणि टक्स आपल्याला इथे 2.25 इंचेसवर देऊन आपल्याला कटोरी इथे आखून घ्यायची आहे. आणि पुढचा गळा आपला 6 इंचेस आहे, तर 6.5 इंचेस आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे अर्धा इंचेस आपल्याला इथं जास्त घ्यायचा आहे. आणि नंतर बॉक्स करून गोल असा आकार आपल्याला पुढच्या गळ्याला द्यायचा आहे. आणि नंतर इथे आपल्याला पुढचा भागसुद्धा आखून आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही जर अडवतीस छातीच्या प्रिन्सेस कटची ब्लाऊजची कटिंग केली तर खूप सुंदर फिनिशिंग आणि फिटिंग देखील इथे येणार आहे. आणि आता कटिंग झाल्यानंतर आपल्याला जो ब्लाऊजचा मेन कपडा आहे त्यावर हे अस्तर ठेवून नंतर आपल्याला ती देखील इथे कटिंग करून घ्यायची आहे. आणि ती कटिंग ब्लाऊजवर कटिंग झाल्यानंतर आपल्याला स्लीव्ज काढायची आहे. तर स्लीव्जसाठी स्लीव्ज आपली 6 इंचेस आहे, तर अर्धा इंचेस आपल्याला इथे वाढून घ्यायचं आहे, म्हणजे 6.5 इंचेस मार्जिन करून छातीचा चौथा म्हणजे 9.5 वर आपल्याला इथे मार्जिन करून घ्यायचे आहे आडवा. आणि हे बघा, माझ्याकडे थोडासा कपडा कमी आहे म्हणून मी थोडंसं खाली देखील इथे आखून घेत आहे. आणि आडवा आपल्याला 1.5 इंचेस आखून घेतल्यानंतर एक स्ट्रेट लाईन मारायची आहे. स्ट्रेट लाईन मारून झाल्यानंतर आपल्याला त्याचा मध्यभाग काढायचा आहे. आणि इथे मध्यभाग काढून झाल्यानंतर आपल्याला आता बाहेरील आकार अगोदर द्यायचा आहे. आणि बाहेरील आकार दिल्यानंतर आपल्याला आतला देखील आकार इथे देऊन घ्यायचा आहे. आणि ही झाली आपली स्लीव्ज तयार. आणि नंतर आपल्याला तिची कटिंग करून घ्यायची आहे. आणि जो कमी भाग पडलेला आहे तो मी नंतर इथे जॉईन करून घेणार आहे. आणि आतला भाग देखील इथे कट करून घेणार नाही आहे. आणि ते आता अस्तरची कटिंग झाल्यानंतर आपण ब्लाऊजवर देखील त्याची कटिंग करून घेणार आहोत. आणि नंतर आता आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला जे अस्तरचा कपडा आहे त्यावर आपलं जे ब्लाऊज पीस आपण कापलेला आहे त्यावर ठेवून आपल्याला प्रत्येक पॅटर्न जॉईन करायचा आहे.
आणि आता इथे मी कटोरी जॉईन करायला घेतलेली आहे. तर अगोदर कटोरी जॉईन करून घेणार आहे अस्तरला. तर कटोरी जॉईन देखील इथे माझी झालेली आहे आणि जो जास्तीचा कपडा देखील आहे तो देखील मी इथे लगेच कट करून घेणार आहे. कारण की सिंथेटिक कपडा आहे तो मागे पुढे होत असतो, त्यामुळे तो जास्त कमी होतच असतो. आणि कमी न कापता आपल्याला थोडासा जास्तच कापायचा आहे, कारण की जास्त जरी झाला तर आपल्याला तो नंतर कट करता येतो. आणि आता साईड पॅटर्न आपल्याला जॉईन करायचा आहे. बरोबर गळ्याला समोर गळा आपल्याला ठेवायचा आहे आणि नंतरनं त्यावर जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला इथं ठेवून घ्यायचं आहे आणि नंतरनंच ते जॉईन करायचं आहे. तर तसं जॉईन नाही केलं तर आपलं साईड पॅटर्नचा भाग खालीवर होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला अगोदर व्यवस्थित समोरासमोर गळ्यासमोर ठेवूनच तो भाग जॉईन करायचा आहे. आणि याचा जो जास्तीचा कपडा आहे तो देखील मी ते कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला साईड पॅटर्न देखील इथे अस्तरवर जॉईन करून घ्यायचं आहे. आणि साईड पॅटर्न जॉईन करून झाल्यानंतर जास्तीचा कपडा देखील माझा इथे कट करून झालेला आहे. आणि आता आपल्याला इथे स्लीव्ज जॉईन करायचे आहे. तर स्लीव्ज जॉईन करण्यासाठी सुद्धा आपल्याला हे बघा, एकतर खोलगट भाग इकडे घ्या, नाहीतर पाठीमागचा भाग घ्या. तर मी हे बघा खोलगट जो भाग आहे तर तो बरोबर समोरासमोर इथे ठेवून नंतरनंच इथं जे मेन फॅब्रिक आहे ते त्याला इथे मी जॉईन केलेलं आहे. आणि नंतरनं जॉईन केल्यानंतरनं परत पुन्हा डापटीप मी ती अस्तरवरच दिलेली आहे, म्हणजे टीप वरतून दिसणार नाही. आणि ती डापटीप दिल्यानंतर पुन्हा वरतून मी इथे टापटीप देणार आहे, कारण की नंतरनं सिंथेटिक कपडा असल्यामुळे तो सटकणार नाही, त्यामुळे आपल्याला डापटीप देऊन घ्यायची आहे. नंतरनं ही डापटीप आपल्याला काढून देखील घेता येते पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतर. आणि वरतून देखील आता आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. या प्रकारे आपली स्लीव्ज देखील इथे अस्तरला जॉईन झालेली आहे. आणि आता आपला पाठीमागचा भाग राहिलेला आहे तो देखील इथे आपण जॉईन करून घेणार आहोत. तर त्यापूर्वी आपण जास्तीचा भाग इथे कापून घेणार आहोत. आणि मागचा भाग आपल्याला अस्तरवर हे मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सुई इथे लावून घ्यायची आहे. तर सुई का लावायची, तर मी अगोदरही सांगितलं, तर हा सिंथेटिक कपडा आहे, सारखा सटकत असतो आणि फिनिशिंग देखील सटकल्यानंतर चांगले येत नाही, मागे पुढे टिप होऊन जाते. तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थित सुयांनी पिनअप करून घ्यायचं आहे आणि नंतरनंच गळ्याला गोल असा छान असा आकार द्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा गळ्याला माझा आकार देखील आलेला आहे. आणि नंतरनं मी अस्तरवर पुन्हा याला डापटीप देऊन घेणार आहे. तुम्ही तशी देखील वरतून टीप मारली तरी चालेल, पण डापटीप दिल्यानंतरनं गळ्याची फिनिशिंग खूप सुंदर येते. आणि त्यावरून सुद्धा मी अशी एक टीप मारून घेणार आहे आणि त्या टिपेशेजारी सुद्धा अजून एक टीप मारून घेणार आहे, त्यामुळे फिनिशिंग छान दिसते. आणि नंतरनं पूर्ण ब्लाऊज आपल्याला इथे अस्तरला जॉईन करून घ्यायचा आहे. आणि पाठीमागच्या ब्लाऊजचा देखील जो जास्तीचा भाग आहे तो देखील आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आणि नंतरनं आपल्याला इथे टक्स द्यायचा आहे पाठीमागच्या भागाला. तर मिडल काढायचं आहे आणि मिडल काढून नंतरनं 5 इंचेसवर मी इथे टक्स देणार आहे. तर हे बघा एकदम मिडल काढलेला आहे आणि इथे उभा 5 इंचेसवर मी टक्स देणार आहे. तर का 5 इंचेसचा का, तर आपल्याला जे मोंड्यामध्ये घड्या पडतात त्या घड्या पडू नये म्हणून 4चा टक्स न देता मी इथे 5 इंचेसचा टक्स दिलेला आहे, त्यामुळे मोंड्यामध्ये आपल्याला घड्या पडत नाही. आणि दरवेळेस मी 3.5 ते 4 इंचेचा टक्स घेते, तर यावेळेस इथे मिडल काढून आणि नंतरनंच 5 इंचेचा टक्स घेतलेला आहे. आणि त्यानंतरनं कमरपट्टी इथे जॉईन करायची आहे. आणि कमरपट्टीसुद्धा जॉईन करताना डापटीप देऊनच इथे कमरपट्टी जॉईन करायची आहे. आणि वरतून जी टीप देतो तीसुद्धा आपल्याला नंतरनं उसवून काढायची आहे. मी देखील ती उसवून काढून हातशिलाई करते अगोदर आणि नंतरनं उसवून काढते, त्यामुळे फिनिशिंग छान येते. ब्लाऊजसुद्धा छान असा भरगच्च आपला दिसतो कंबरपट्टी लावल्यानंतरनं. आणि आता आपल्याला साईड पॅटर्नला कटोरी जॉईन करायची आहे. तर कटोरी वरतून जॉईन न करता ती आपल्याला खालूनच जॉईन करायची आहे. तर खालून जॉईन का करायची, तर जो
कमी जास्त भाग झाला तर तो आपल्याला जास्तीचा भाग वरतून कट करता येतो आणि त्याने आपली फिटिंग आणि फिनिशिंगसुद्धा बिघडत नाही. त्यामुळे खालूनच आपल्याला कटोरी जॉईन करायची आहे आणि डबल टिप आपल्याला द्यायची आहे. प्रत्येक वेळेस डबल टिपा द्यायच्या आहे आणि नंतर आपल्याला इथे कमरपट्टी देखील खाली कटोरीला लावून घ्यायची आहे. तर 1.5 ते 2 इंचेसची कमरपट्टी आपल्याला इथे फोल्ड करून लावायची आहे आणि तिला देखील आपल्याला ड्राप टिप देऊन वरतून टिप मारून घ्यायची आहे. कारण की ड्राप टिप देऊन टिप मारणार आहे आणि याला देखील मी हातशिलाईनंतरनं करून घेणार नाही. पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतरनं हातशिलाई करणार आहे आणि आता ते झाल्यानंतर आपल्याला हुक लूक पट्टी इथे लावायची आहेत. तर हुक लूक पट्टीसाठी देखील 2 ते 2.5 इंचची आपल्याला इथे पट्टी घेऊन ती फोल्ड करून आणि नंतरनं ती लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे हे बघा हुक लूक पट्टी देखील माझी जवळजवळ लावून होत आलेली आहे आणि आपल्याला गळ्याला देखील आता इथे अस्तरचीच पट्टी लावून घ्यायची आहे आणि त्यावर मी ड्राप टिप देऊन घेणार आहे. ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. आपला ऑलमोस्ट पाठीमागचा भाग एकदम तयार आहे गळाबिळा. तर आपला फक्त पुढच्या भागाचा सुद्धा गळा लगेच एकदा जॉईन करून घ्यायचा आहे आपल्याला. तर अस्तरचाच मी इथे 1 इंचचा कपडा काढलेला आहे आणि दोन्ही साईडला अस्तरचाच कपडा गळ्याला लावून घेणार आहे आणि त्याला देखील मी असे छोटे छोटे कट्स मारून घेणार आहे जेणेकरून गळ्याची जी गोल फिनिशिंग आहे ती छान येईल आणि ड्राप टिप देखील मी इथे देऊन घेणार आहे. तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल. इथे देखील मी ड्राप टिप देऊन आतून ती फोल्ड करून इथे टिप दिलेली आहे. ही देखील मी नंतर उसवून घेणार आहे आणि आता आपला पुढचा आणि मागचा भाग झालेला आहे आणि इथे आय करायचे आहे. तर मशीनवरच मी इथे आय करणार आहे. 5 आय मी इथे करणार आहे. तर आय देखील इथे करून झालेला आहे आणि आता मागच्या भागावर आपल्याला पुढचे दोन्हीही भाग ठेवून घ्यायचे आहे आणि शोल्डर इथे जॉईन करून घ्यायचे आहेत. बरोबर पाव इंचेसवरती टिप मारून घ्यायची आहे आणि पुन्हा फोल्ड करून अर्धा इंचेसवर आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. ती पण डबल टिप मारायची आहे आणि नंतर आपल्याला स्लीव्ज अटॅच करायचे आहे. तर स्लीव्जच्या बरोबर मिडल काढून आपल्याला मिडलपासनं आपल्याला टिप मारायची आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा ती टिप आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा आपल्याला डबलच टिपा द्यायच्या आहेत. तर एक भाग मी तुम्हाला पूर्ण करून दाखवणार आहे. तर हा भाग आपल्याला बघा कमी जास्त होतो का नाही ते बघायचं आहे आणि आपला तुम्ही बघा थोडासा हा जास्त भाग आहे. तर आपल्याला काय करायचं आहे तर पुन्हा थोडीशी खाली इथे बाहीला टिप मारून घ्यायची आहे म्हणजे बरोबर आपला तो मागचा पुढचा भाग एकदम सेमच होईल. तर बघू शकता एकदम छान सेम भाग आलेला आहे आणि आता आपल्याला इथे बाहेरून टिप द्यायची आहे आणि नंतरनं ही टिप आपल्याला आतमधून घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एक ड्राप टिप द्यायची आहे आणि अशा प्रकारे फिटिंगची टिप आपण द्यायची